नमस्कार, नीताच रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे चना डाळ आणि भोपळ्यापासून अशी रस्सा भाजी। तर मी इथं ही भाजी बनवताना ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या जर का तुम्ही फॉलो केल्या तर तुमची भाजी कुठेही चुकणार नाही, एकदम अशी मस्त बनून तयार होईल। आणि या पद्धतीने भाजी बनवलेली अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत नक्कीच आवडेल। जर तुम्ही का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मग चला तर रेसिपीला सुरुवात करू। तर हा भोपळा खूपच औषधी आहे। ह्या भोपळ्यापासून होणारे फायदे, आजकाल लहान मुलांचे केस अगदी खूप कमीच वयात पांढरे होतात, तर ह्या भोपळ्यापासून आपण घरच्या घरी तेलही बनवून मुलांच्या डोक्याची मालिश करू शकता। आणि ते तेल कसं बनवायचं घरच्या घरी तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नंतर नक्की शेअर करेन। तर इथं मी हा भोपळा अर्धा किलो घेतलेला आहे। तर याचे आपल्याला या कटरने व्यवस्थित असे साल काढून घ्यायचे आहेत। आणि भोपळा कधी पण घेताना असा लहान साईजचाच घ्यायचा, कारण जर तुम्ही मोठा भोपळा घेतला तर त्याच्यामध्ये आतमध्ये असं एकदम भरलेला निघणार नाही, आणि असा लहान घेतला की आतमध्ये एकदम फुल भरल्यासारखा असा व्यवस्थित असतो। तर चला आपण हा भोपळा कट करूया। तर ह्या भोपळ्याची साल सुद्धा आपण अशा प्रकारे पूर्ण काढून घेतलेली आहे। आणि ही साल जी आहे ना, अजिबात फेकून द्यायची नाही। तर ही साल आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची। ह्या सालीपासून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून बारीक करून केसांना लावून घ्यायचं आहे। आणि 1.5 तासानंतर एखाद्या शॅम्पूने कोणत्याही डोकं धुवून घ्यायचं आहे आपल्याला। तर ही साल सुद्धा खूप फायदेशीर आहे। तर आता आपण हा भोपळा कट करून घ्यायचा आहे। 2 भाग करून घेऊया। ह्या भोपळ्याचे आपल्याला जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही, असा एकदम मीडियम साईजचे असे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत। एकदम छोटा कट केला तर तो खूपच लवकर विरघळेल। तर अशा प्रकारे असा थोडासा मीडियम कट करून घ्यायचा आहे। तर हे पहा, अशाच प्रकारे आपण पूर्ण हा भोपळा कट करून घेतलेला आहे। आणि ह्या भोपळ्याला जेव्हा आपल्याला भाजी बनवायची आहे तेव्हाच कट करा, आणि अगोदर कट केला तर तो काळा पडेल। तर मग चला तर यासाठी आपल्याला काय काय मसाले लागणार आहेत ते पाहूया। तर इथं मी एक कांदा चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तेल, इथं आलं लसूण मी थोडंसं टेचून घेतलेलं आहे, तुम्ही पेस्ट सुद्धा वापरू शकता। आणि इथं मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, इथं मी कस्तुरी मेथी घेतलेली आहे, आणि इथं ओल्या नारळाचा खीस घेतलेला आहे। आणि इथं मी चण्याची डाळ अर्धी वाटी भिजत घातली होती, तर भिजून 1 वाटी झालेली आहे। 1 तासासाठी ही मी डाळ भिजवलेली आहे। आणि हे मसाले, इथं मी जिरं घेतलेलं आहे, मोहरी घेतलेली आहे, गरम मसाला घेतलेला आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर, धनेपूड आणि हळद। तर आता आपण फोडणीची तयारी करू। इथं मी छोटीशी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे। तेल टाकलं, तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे। तेल आपलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये 2 चमचे मोहरी टाकायची। मोहरी अशी आपली तडतडली की नंतर आपल्याला 2 चमचे जिरे ऍड करायचे आहेत। थोडंसं हलवून घेऊ। लगेच आपल्याला हा कांदा ऍड करायचा आहे। कांदा असा आपल्याला एकदम गुलाबी रंगावर
चांगला परतून घ्यायचा आहे। तर आता यामध्ये आपल्याला ही आलं लसूण पेस्ट ही ॲड करायची आहे। हिला थोडंसं असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, एक अर्धा मिनिटभर। हे परतून झालं की आपल्याला यातच टोमॅटो ॲड करायचा आहे। टोमॅटो सुद्धा आपल्याला असा थोडासा मऊ होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे। तर आता यामध्येच आपल्याला हे ओलं खोबरं सुद्धा ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा तसंच थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर का ओलं खोबरं नसेल तर थोडं सुकं खोबरं वापरलं तरीही चालेल। तर यामध्ये चवीनुसार 1 चमचा मीठ टाकून घेऊया। हे मीठ आता आपण टाकलं का नाही ह्यावेळी तर हे टोमॅटो मऊ होण्यास लवकर मदत होते आपल्याला। तर आता इथं थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकायची आणि ही थोडीशी वाचवून नंतर सुद्धा टाकायची वरतून कोथिंबीर टाका। यामध्ये आपल्याला थोडी कस्तुरी मेथी थोडीशी अशी चोळून टाकायची आहे। कस्तुरी मेथी टाकली की त्यानंतर आपल्याला काश्मीरी लाल मिर्च पावडर 2 चमचे टाकून घ्यायचे आहे। धनापूड 1 चमचा, हळद अर्धा चमचा आणि हा गरम मसाला सुद्धा याच्यामध्ये अर्धा चमचा। तर हे मसाले आपल्याला पुन्हा एकदा असेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। इथं मी तेलाचा खूप कमी वापर केलेला आहे, तुम्ही थोडं जास्त वापरलं तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार। तर इथं आता आपल्याला 1 मिनिटासाठी हे झाकण ठेवून घ्यायचं आहे। तर पाहूया, हे पहा आपले मसाले व्यवस्थित असे भाजलेले आहेत। इथं मी थोडंसं तेल कमी वापरलं होतं, त्यामुळे मसाले भाजायला थोडा वेळ लागला। तेल थोडं जास्त वापरले की मसाले त्या तेलामध्ये लवकर फ्राय होतात। तर यासाठी मी इथं थोडंसं झाकण ठेवून मसाले वाफवून घेतले होते। तर चला तर आपण चण्याची डाळ ॲड करूया। आणि भोपळा सुद्धा ॲड करून घेऊया। ॲड करून घेतलं ह्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे पहा, चण्याची डाळ आणि भोपळा व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये असा मिक्स करून घेतलेला आहे आणि अजून परत आपल्याला 1-2 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं आहे। तर उघडून पाहूया। तर आता आपल्याला थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे याच्यामध्ये। ही भाजी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशी लपथपी अशी ही भाजी बनवायची आहे। थोडंसं गरम करून घेतलेलं पाणी आहे मी, ही तुम्ही थंड सुद्धा वापरू शकता। थोडं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलं की आपल्याला ही भाजी 1-10 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहे। तर ही भाजी तुम्ही अगदी कुकरमध्ये सुद्धा बनवू शकतात। कुकरमध्ये अगदी 2 ते 3 शिट्ट्यामध्ये ही भाजी बनवून तयार होते, पण मी इथे कढईमध्ये बनवली आहे। तर आता चला तर उघडून पाहू आपण शिजली आहे का। थोडे मिक्स करू। तर आता आपण इथे चेक करू शिजली का। हे बघा, आपली भाजी एकदम मस्त अशी शिजलेली आहे। तर आता आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर टाकताना एक तुम्हाला टिप्स सांगत आहे। कोथिंबीर टाकताना कायम आपल्याला अशा गॅस बंद करूनच टाकायचे आहे, कारण गॅस चालू करून तुम्ही कोथिंबीर टाकली की हा हिरवापणा जो आहे तो टिकून लास्टपर्यंत राहत नाही। तर कोणत्याही भाजीमध्ये तुम्हाला कोथिंबीर टाकायची असेल लास्ट, तर असं
उघडीच ठेवायची आहे. नंतर अशी थोडीशी हाफ झाकून ठेवली तरीही चालेल. तर पूर्ण झाकली तर त्या कोथिंबीरचा रंग काळा पडेल. तर हे पहा, आपली ही भोपळ्याची भाजी बनून तयार आहे. रंग सुद्धा खूप छान आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, एकदम अशी मीडियम टाईपची ही भाजी आपली बनून तयार आहे. तर तुम्ही सुद्धा ही भाजी एकदा नक्कीच बनवून पहा आणि कशी बनली आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तर चला तर मग आपण प्लेटमध्ये सर्व करूया. तर ही भोपळ्याची भाजी तुम्ही या पद्धतीने बनवली तर लोक जे खात नाहीत ते देखील अगदी बोट चाटून नक्कीच खातील. तर तुम्ही ही भाजी चपाती सोबतही खाऊ शकता किंवा भातासोबतही खाऊ शकता किंवा भाकरी सोबतही खाऊ शकता. तर तुम्हाला ही माझी रेसिपी पूर्ण बघितल्यानंतर जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार. स्वस्त रहा, मस्त रहा.